तो शाहीर नसावा, गर्वाची भाषा करणारा असा तो फॅड नसावा। या ठिकाणी नामवंत शक्तिशाली शाहीर प्रकाश आंबेकर बुवा आणि त्याचप्रमाणे नामवंत दुरावली शाहीर सुकांत आयरे बुवा तुम्हाला देखील शाहिरी महाराज मुस्ता या ठिकाणी आलेले परदेशी जय भवानी भजन मंडळ वाकडवाडी तळवाडी यांच्याकडून कार्यक्रमासाठी 151 रुपयांचं पारितोषिक केलं आहे। शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा। हा काय म्हणायचं बघा बुवा, लक्ष द्या आता। नको नको दाब दाब। डोक्यावरचे केश तुझ्या कारे दिसले बुवा, किती सांगू हसू येतय मला, बुवा घालून घे टोपी। कारण मित्रांनो बघा, शब्दविरात या टोपीचा मान आणि सन्मान आहे, ती शायराने घातलीच पाहिजे। बघा बुवा, हा आता बुवांच्या डायरेक्ट गवळणीने बोलूया। सुज्ञानाचा निर्मल झरा, सुज्ञानाचा निर्मल झरा, भीमा सारखा माणूस खरा, जन्मा येईल का माझ्या भीमराया वाणी, कोणी पुढारी होईल का। सुंदर विषय होता बुवांचा गवळणीचा। बघा बुवाने काय म्हटलंय, समजावून पाहिलं हिला, नको आता पेद्या होऊस ढिला। बघा बुवा, तुमचा पेद्या ढिला झालाय, तो पेद्या करू शकत नाही, कृष्णा तरी काय करणार बुवा। हा जे घडू ते घडायचं, आज मध्यरात्रीला जलवर बघ चढायचं। बुवा तुम्हाला त्याचं उत्तर देते सुंदर। हा समजावून थकले याला, एका पायाने पेंदा ढिला, नाही तुला ते जमायचं। आता पेंद्या जर ढिला झाला तर काना वर कसा चढणार। बघा बुवा, समजावून थकले याला, एका पायाने पेंदा ढिला, नाही तुला ते जमायचं। वर चढताना तुझं, हे गाना, वर चढताना तुझं हे दगड मोडायचं, वर चढताना तुझं आमच्या पप्पानी गणपती आणला, आमच्या पप्पानी गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती, अहो टुकू मुकू बघतोय चांगला।
बुवा बघतायत ना इकडे हा आलेलं बरं तशी जय भवानी भजन मंडळ वाकडवाडी तळवडे याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आलंय बुवा बारी घासून जाऊ दे हा नक्की झापोक झोपोक नक्कीच बारी घासून करणार काय वाद नाही रेडी काय वाद नाही आज फुटणार तुझं वाण विश्लेषण नंतर देणार बुवा आज फुटणार तुझं वाण काय म्हणतो बुवा नीट लक्ष द्या आज फुटणार तुझं वाण आला हा मोठ्या तोऱ्यात अंगावर आलं जोरात लाल लाल झाला रणात आज फुटणार तुझं रतवाट आज फुटणार तुझं रतवाट आला मोठ्या तोऱ्यात अंगावर आलं जोरात आला मोठ्या तोऱ्यात अंगावर आलं जोरात लाल लाल झाला रणात आज फुटणार तुझं रतवाट आज फुटणार तुझं रतवाट बुवानी आमच्या प्रश्नाचं जे उत्तर दिले बुवा ते साफ चुकीचं आहे कारण जवळजवळ 40 वर्षापूर्वी जे आमचे बापेकर बुवा होते हा तो तेव्हापासूनचा प्रश्न आहे बुवा आणि जे प्रश्नपदामध्ये जे आपण गीत गातो प्रश्नपद ती कविता बुवा नीट ऐका जरा कारण उत्तर साफ चुकलेलं आहे पुन्हा प्रयत्न करा नक्कीच आपल्याला यश मिळेल हा विषय होता बुवा तो सीता स्वयंवराच्या वेळेचा विषय होता त्यावेळेस रावण धनुष्यबाण उचलायला गेला आणि तो तोंडावर पडला त्यावेळेस असा तो विषय आहे बुवा काय वेगळं वाटून घेऊ नका हा इश्क और प्यार का मजा लीजिए बुवा थोड़ा इंतजार का मजा लीजिए थोड़ा इंतजार का मजा लीजिए हा दुसरा ठोका बुवाने आला बुवा आला लढायला आला बुवा आला लढायला सिंडी धरून आपटला तुला या बैलाला विषय वा नंदी आणि शंकराचं युद्ध झाल्याचा तो विषय या गीतातून मांडतोय हा Thank you.
तळवडे वाकडवाडी यांच्याकडून कार्यक्रमासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे, बक्षीस आलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की बुवा किटला उडव। हा नक्कीच उडवणार किटला। धन्यवाद। ये धक धक होत या काळीचे वेळ झाली आईची आईची ओ सोडा की हात माझा जीवा सोडा की हात माझा जीवा नजर इकडे ताईची आला काळ झाला या लाले डोकं चाले नारनाथ किती उठवी हा जोरा जोरात किती उठवी हा जोरा जोरात नाही हलवून याचा हा हुटत किती उठवी हा जोरा जोरात नाही हलवून याचा हा हुटत उठवी हा जोरा जोरात नाही हलवून याचा हा हुटत उठवी हा जोरा जोरात नाही हलवून याचा हा हुटत आला हा काळ झाला या लाले आला हा काळ झाला या लाले डोकं चाले नारनाथ किती उठवी हा जोरा जोरात नाही हलवून याचा हा हुटत किती उठवी हा जोरा जोरात नाही हलवून याचा हा हुटत हलवून याचा हा हुटत किती उठवी हा जोरा जोरात नाही हलवून याचा हा हुटत ब्रह्मदेवाच्या वरदानाने झोपेत गेला हा काळ झोपेत गेला हा काळ बघा बुवा राम आणि रावण युद्ध चालू होतं त्यावेळेस रामाने अतोनाट त्या रावणावरती बाण सोडले होते पराजित होऊन तो लंकेत परतला होता त्याला माहिती होतं की आता माझा बंधुराज कुंभकर्ण हा शक्तिशाली होता बलाढ्य होता परंतु ब्रह्मदेवाचं त्याला वरदान होतं की 6 महिने झोप आणि 6 महिने जागा हा ब्रह्मदेवाच्या वरदानाने गेला तुझा काळ आला युद्धाचा हा प्रसंग हो वाजवा ढोल कानी वाजवा ढोल कानी वाजवा ढोल काहीही करा या दिशा जरा काहीही करा या दिशा जरा शिरत नाही का डोक्यात किती उठवी हा जोरा जोरात किती उठवी हा जोरा जोरात नाही हलवून याचा हा हुटत किती उठवी हा जोरा जोरात आला हा काळ झाला या लाले आला हा काळ झाला या लाले डोकं झाले नारनाथ किती उठवी हा जोरा जोरात नाही हलवून याचा हा हुटत किती उठवी हा जोरा जोरात नाही हलवून याचा हा हुटत आणि परदेशी जय भवानी भजन मंडळ वाकडवाडी बरोबर ना वाकडवाडी तळवडे याचकडून 151 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे बुवा शेर शायरी होऊ द्या आता शेर शायरी कुठे शोधून काढायची थांबा गाणं घेऊया काय पेटवायचं आहे ना हा केसामध्ये गजरा अहो केसामध्ये गजरा पडती गजऱ्यावर नजरा
बघून घ्या नवा नवा नखरा. किती लावायचा लाव जोर. आता मी शक्तीवाले वा गडी आहे हा. किती लावायचा लाव जोर. नाही गड्या तुला ते जमणार. किती लावायचा लाव जोर. नाही गड्या तुला ते जमणार. आये शक्तीवाली नार. करी तुला रानात रे गार. आये शक्तीवाली नार. करी तुला रानात रे गार. किती लावायचा लाव जोर. किती लावायचा लाव जोर. आई गाड्या तुला ते जमणार. किती लावायचा लाव जोर. आई गाड्या तुला ते जमणार. आई शक्तीवाली नार. करी तुला रानात रे गार. आई शक्तीवाली नार. करी तुला रानात रे गार. जब तक तुम सामने रहोगे मेरा दिल भी धड़कता रहेगा. तेरे आने के बाद मुझे आएगा. सांगा सगळ्यांना माहिती आहे ना. आता हिंदी गाणी तर काय शाळेतली चौथी पाचवीची मुलं सुद्धा हिंदी चाली म्हणतात हा. विजय सुंदर देते बुवा. शंकर आणि पार्वतीचा सारीपाटाचा खेळ आहे बुवा. मला वाटतं तयारीत आहे बुवा. थोडक्यात आठवतो काय टेन्शन नको. सारीपाटाचा खेळ रंगला. शिव पार्वती बसले खेळाला. हरला शिव हरला. गाव तो हरला. हरला शिव हरला. गाव तो हरला.
सर्व डाव हरला होता आणि मात्र अंकोटाच्या अंगावरती उरला होता बुवा. हा तिसरा डावी लंगोटा डावी प्राण पणाला, तिसरा डावी लंगोटा डावी प्राण पणाला, सारीपटाचा खेळ रंगला, शिव पार्वती बसले खेळाला, सारीपटाचा जय भवानी भजन मंडळ वाकाडवाडी तळवडे यांच्याकडून भुवांसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलं. मित्रा शेर शेर होता, आता वेळ झालेला आहे. उद्या सुद्धा कार्यक्रम आहे आमचा. आता भुवा काय उडवते ते घेतला. गोमणे परिवारानं आम्हाला या ठिकाणी कार्यक्रम करण्याची ही संधी दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे धन्यवाद देतो. आणि शक्तिवाली शाहीर वसंतजी गोमणे यांच्या माध्यमातून आम्हाला तर या ठिकाणी कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. पुन्हा एकदा शाहीर मानाचा मुजरा करतो. आणि मित्रांनो, आमच्या दोन्ही बाऱ्यांना मोलाचं सहकार्य केला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्याला शाहीर मानाचा मुजरा करतो. आणि बुवांना